श्री गुरुदेव दत्त. अध्याय 4. श्री गुरु दत्तात्रेयाची जन्मकथा. या अध्यायाच्या पठणाने विवेक, ध्येय आदी सद्गुण वाढतात. दत्तगुरूंची अखंड कृपा प्राप्त होते. श्री गणेशाय नमः. श्री सिद्धियोगी नामधारकाल दत्त जन्मख्यात सांगू लागला. तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते. नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले. हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा. त्याला ब्रह्मांड असे म्हणतात. त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी. ब्रह्याने त्यामध्ये 14 भुवनाची रचना केली. 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले. मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मिर्ची, अत्री, अंगिरा, पुलस्ती, पुलह, कृतो आणि वसिष्ठ असे 7 अनुसया पुत्र सप्तर्षी निर्माण केले. अनुसया ही अत्री ऋषींची पत्नी. ती महान पतिव्रता होती. पतिसेवेत तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या काळावरती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली. इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेने निवारण करण्यास सांगितले. इंद्र म्हणाला, अनुसया पतिभक्ता आहे. तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो. तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्व सौम्य होतात. तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते. यावर काहीतरी निश्चय उपायोजन करावे. अनुसयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रीच्या आश्रमात आले. त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते. आश्रमात अनुसया एकटीच होती. त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेले आहोत. तुम्ही इच्छा भोजन देता का? अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. अनुसयेने त्यांचे यथोचित स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत. अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही. त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो. त्यांचे म्हणणे मान्य करून अनुसयेने त्यांना आश्रमात नेले. त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली. तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्याची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत. तुझ्या हाताच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे. तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, अन्यथा निघून जाऊ. हे ब्राह्मण, आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मे आहेत हे अनुसयाच्या लक्षात आले. अतिथी विन्मुख गेले तर पत्नीच्या आज्ञेची उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो. प्रसंग बिकट आहे. मार्ग तर काढलाच पाहिजे. आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे. तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथीच्या मागणीला होकार दिला. ती स्वयंपाकगृहात गेली. तेथे विवस्त्र होऊन पक्वान्नाची पात्रे उचलली व माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर ती तिन्ही अतिथी लहान बालके होतील असे म्हणून ती बाहेर आली. तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकाचे तान्ही बालके झाली. ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली. अनुसूया अचंबित झाली. मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली. मातृसुलभ वात्सल्याने तिला पाना फुटला. तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले. ती त्रिदेवांची माता झाली. तिने तिघांना नाहू-माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवली. मध्यान्ह समय अत्री आश्रमात परतले. पाळण्यात झोपलेले बालकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले. अनुसयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. अत्रीने अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप मुख जाणली. बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले. तेव्हा ते तिघेही आपले बालरूप तसेच ठेवून निजरूपात प्रगट झाले. त्यांनी अत्री व अनुसयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले. अत्रीने अनुसयाची चर्चा केली व म्हणाले, हे श्रेष्ठ देवश्रेष्ठीनो, तुम्ही बालकरूपाने माझ्या घरी
आलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा. तेव्हा तथास्तु म्हणून ते तिन्ही देव स्वस्थानी परतले. अत्री अनुसयेने त्या बालकांचे नामकरण केले. बालरूपातील ब्रह्मा, विष्णू, महेश यांनी अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वासा अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्रमाते सन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा व तपश्चर्या करणार आहे. मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुमच्या चरणांचे नित्य दर्शन घेईल. शीतल चांदणे पसरून सर्वांना सुख देईन. पृथ्वीसल वनस्पतीचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील. अनुसयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिले. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्यांच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनुसयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणूनच एकत्वाने राहिले. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचा. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. ती योग्याला म्हणाले, हे मुनी, आता मला दत्तात्रेयाच्या अवताराविषयी सविस्तर सांगा. हे जाणून घेऊन आपण पुढील अध्यायाचे दत्त महाराजांचे कथा शेवटपर्यंत श्रवण केल्याबद्दल, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहेत. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.